नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे हायकर इन्वॉय. माझ्या तुम्ही बांगलादेशच्या सिरीजला खूप भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, ऑक्टोबर महिना चालू झालेला आहे आणि आज तारीख आहे 5 आणि तुम्हाला कळत असेलच की आजपासून सुरू झालेला आहे आपला ICC क्रिकेट वर्ल्ड कप इंडियामधला 2023चा 13वा सीझन आहे. तर मित्रांनो, मी जातो आहे आता मॅच बघण्यासाठी खास. तर तिकिटीवरती तुम्ही बघितलात, मी जातो आहे धर्मशाळाला. धर्मशाळा म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाळा करून एक मोठं स्टेडियम आहे मस्त, HPCAचं, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचं. तर तिकडे जातो आहे मॅच बघायला आणि त्यांची मॅच आहे बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान. तर ती मॅच मी बघायला जातो आहे. तर माझी जी फ्लाईट आहे ती आहे टर्मिनल 1 वरून आणि त्या फ्लाईटचं नाव आहे स्पाइस जेट, जी मला इथून घेऊन जाणार आहे मुंबईवरून दिल्लीला. जी 10:30चं डिपार्चर टाईम आहे, म्हणजे 10ला बोर्डिंग टाईम आहे. आता 10 वाजलेले आहेत, थोड्याच वेळात बोर्डिंग चालू होईल. आणि तिकडे दिल्लीला उतरल्यानंतर 4 तासाचं हॉल्ट आहे. नंतर हॉल्ट असल्यानंतर मग 5:30 वाजता 5:55 डिपार्चर टाईम आहे दिल्ली ते धर्मशाळा. आणि 5:25ला आहे 6 तारखेला सकाळी, म्हणजे सकाळीच बोर्डिंग टाईम. आणि 5:55ला आपण उड्डाण करणार आहोत. तर सकाळी मी 7:30ला हिमाचल प्रदेशला टच होईन. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं पुढचं दर्शन दाखवेन. तर आता आपण बोर्डिंग स्टार्ट करूया, कारण की आता बोर्डिंग व्हायला सुरुवात होईल. तर मी आता आलेलो आहे, आपलं हे टर्मिनल 1 आहे आणि टर्मिनल 2 जे आहे ते इंटरनॅशनल आहे. तर तिकडनं पण फ्लाईट येतात, पण स्पाइस जेट झाल्या, काही इंडिगोच्या झाल्या, एअर इंडियाच्या झाल्या, आकाशाच्या झाल्या, त्या टर्मिनल 1 वरून सुटतात. तर मी पूर्ण रेडी झालेले आहे. वातावरण तिकडचं वेदर थोडंसं थंड वातावरण आहे, कारण की तो भाग जो आहे तो जम्मू काश्मीरच्या थोडं खाली असल्यामुळे. आता इकडे मुंबईला बघायला गेलात तरी 26 डिग्री आहे, तिकडे 21-90 अशी डिग्री आहे. तर भेटूया आपण आतमध्ये फ्लाईटमध्ये. बोर्डिंग चालू टर्मिनल 1 वर. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता बसलेलो आहे थेट मी विमानामध्ये आणि आपला 10:30चा टायमिंग होता डिपार्चरचा. आता जवळजवळ 11ला 3 मिनटं झाले आहेत, म्हणजे 11 वाजलेले आहेत. तरी अजून डिपार्चरला जवळजवळ पाऊण तास तरी लेट होईल, म्हणजे 11:15 वाजता आपण उडू आणि थेट जाऊ दिल्लीला. तर मी जी तिकीट बुक केली होती, सीट बुक केली होती, ती पाठची एकदम बुक केली आहे बघा. जसं तुम्हाला दिसत नाही, पाठी काहीच नाही आहे, एकदम पाठच्या टेल एंडला आहे. तर हा विंडो सीट नेहमीप्रमाणे घेतो मी. तर आता आपला टाईम झालेला आहे मुंबईला बाय बाय करायचा आणि दिल्लीला स्वागत करायचं. तर भेटूया ठीक आपण दिल्लीला. जवळजवळ 12:45 होतील रात्रीचे, म्हणजे जवळपास 1 वाजतील. तर आपण तेव्हा टायमाला पोचू, त्याच्यानंतर आपली पुढची जर्नी करूया. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वाजलेले आहेत घड्याळ्यामध्ये 1:25. जवळजवळ नाही म्हटलं तरी 25 मिनटं लेट झालेले आहे. आणि हे मी जिथे उभा आहे तो आहे न्यू दिल्लीचा इंदिरा गांधी इंटरनॅशनल टर्मिनल. ही माझी स्पाइस जेट आहे, त्याने आलो. तर आता आपल्याला जायचं आहे थेट बस लागलेली आहे, बस भरली बस येईल, त्याच्यामध्ये आपण बसू. वेट करूया, कारण पाठची बस आहे ती आपण बघूया खाली. आता याच्यामध्ये थोडी रस झाली आहे. हे पूर्ण आपल्या ह्याच्या इंडियामध्ये सर्वात मोठा जर कुठला असेल ना टर्मिनल किंवा एअरपोर्ट, तर तो आहे न्यू दिल्लीचा इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. ही बस भरलेली आहे. पाठी इंडिगोच्या लागल्या आहेत. तर आपण जाणार आहोत त्या बसने, कारण की भरली नाही अजून, ही पूर्ण भरून गेलेली आहे. आणि आपली जी फ्लाईट असेल ती आहे सकाळची 5:55. तर बस आल्यानंतर आतमध्ये जाऊया. थोडंफार जेवलो, घरातून निघालो तर काही जेवलो नव्हतो.
तर वेट करूया त्या बसचं. नमस्कार मित्रांनो, आपण बाहेर आलेलो आहोत T1C मधून, अरायवलमधून. आणि इथे माझी जी नेक्स्ट फ्लाईट आहे ती आहे T1D. तर इथे सांगितलेलं आहे की इथे बस लागेल, तर ह्या बस पकडून आपल्याला जायचं आहे. मला वाटतं ह्यांना आपला बोर्डिंग पास वगैरे दाखवावं लागेल. ही बस आहे शटल बस. T1D में जाएगी ना? T1D टर्मिनल D 1D. तर ही बस आहे शटल बस जी ट्रान्सफर होते. मला वाटतं जवळजवळ 10 मिनिटांमध्ये असेल. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आलेलो आहे मी T1C वरून, अरायवल्सवरून शटल बस करून डिपाचरला T1D. तर फ्री सर्व्हिस असते ती शटलची ट्रान्सफर करायला. हार्डली चालत जरी आलात तरी तुम्हाला 15-20 मिनटं लागतील. बसमध्ये आलात तर अतिउत्तम, आणि ते प्रत्येक 10 मिनटाला असते. आणि हे नवीन टर्मिनल बनवलं आहे. तर खाली आहे आणि अजून लोक ना आली आहेत, थोड्या वेळात येतील. आणि आपली जी बोर्डिंग टायमिंग आहे ती 5:25 आहे. तर हे पूर्ण खाली आहे. ऑल गेट सभी द्वार आपको मिलेंगे 3 ते 5 मिनटाच्या अंतरावरती. आणि सुंदर आहे असं एअरपोर्ट, दिल्लीचा इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. बघा कोणच नाही आहे, मस्त आनंद वाटतो आहे. तर इथे डिस्प्ले लावलेत आणि जे हे तिकीट आहे ना त्याच्यामध्ये माझ्याकडे मेन्शन नाही केलं आहे गेट नंबर, पण मी बाहेर तो जे डिस्प्ले लावला होता त्याच्यावरती बघितला होता. तर त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं E32 असं काहीतरी. तर आपण परत चेक करूया. 32च आहे, आपण एक्झॅक्टली बरोबर बघितला होता. तर हे नवीन एअरपोर्ट, बसायला सुंदर जागा आहेत. एस्केलेटर आहेत. खाण्यापिण्याची जास्त सुख सुविधा नाही आहे, जसं इंटरनॅशनल असेल तसे फार कमी आहेत. मोठा असा भव्य दिव्य दिल्लीचा इंटरनॅशनल हा डोमेस्टिक एअरपोर्ट, इंटरनॅशनल वेगळं राहिला. तर थोडंफार इथे फिरतो, एन्जॉय करतो. भेटूयात थोड्या वेळात. आपण पहिलं टॉयलेटला जाऊयात, कारण की अरायवल झाल्यापासून आपण गेलो नाही. टॉयलेटला जाऊया. टॉयलेट आहे तिथे मेन्शन केलेलं. तर भेटूयात नंतर. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सकाळचे वाजले आहेत 5:25 आणि दिल्लीवरून आपण प्रस्थान करतो आहे ते धर्मशाळा. आणि जे ह्या वेळेचं जे विमान आहे ते छोटं विमान आहे, कंपायडर विमान, पंख्याचं विमान. आणि त्याच्या बाजूलाच आहे जेट. ह्या प्लेनमधले हा जो विमान आहे तो बघून मला असं वाटतं की जेव्हा मी तेव्हा ब्लॉग बनत नव्हतो, परंतु मी जेव्हा स्टार्टिंगला गेलो होतो पहिल्यांदा बांगलादेशला, तेव्हा ह्या प्लेनने गेलो कोलकात्यावरून. खूप आनंद येतो, मजा येते. बघूया आता हा दुसरा एक्सपिरियन्स आहे माझा, कसं वाटतं आहे बघूया. लाईन लागलेली आहे. छोटा प्लेन आहे, एक 2x2ची सीट असते, मोठं नाही आहे, जसं 3x3ची असते तशी नाही. मजा येईल. आपण सर्व त्याला बोलतो पंखेवाला विमान, तर ते आहे, एन्जॉय करूया आपण. अंदाजे जवळपास नाही म्हटलं तरी तुम्ही 7:30पर्यंत 7 वाजेपर्यंत पोचायला पाहिजे. 1 तास 45 मिनटं लागतात अंदाजे. तर आता सकाळचे वाजले 5:30, जवळजवळ 5:45पर्यंत हे उड्डाण करेल.
अशी आशा करूया. आणि हे सुंदर असं इंदिरा गांधी एअरपोर्ट. तर आपण भेटूया आतमध्ये. तर जसं तुम्हाला मी बाहेर बोललो की हे जे छोटं आहे विमान म्हणजे ह्याला बॉम्ब रायडर म्हणतात, बोंबा रायडर. जेव्हा मी स्टार्टिंगला गेलो होतो, जेव्हा मी ब्लॉग बनवत होतो तेव्हा गेलो होतो बांगलादेशला, तेव्हा कोलकात्यावरून हेच असं स्पाईस जेटचं विमान गेलं होतं ढाकाला आणि खूप एक चांगला एक्सपिरियन्स आला. तर परत एकदा हा माझा चान्स आला आहे, तर परत एन्जॉय करतो मी. तर ह्या प्लेनमध्ये 2x2च्या सीट आहेत, जास्त करून जशा आपल्या बसमध्ये असतात लक्झरी साईडमध्ये तशा. आणि एक पंखा तुम्ही बघितला असेल, आपण त्याला म्हणतो पंखावाला प्लेन, तर पंखावाला प्लेन आहे. तर थोड्या वेळातच आता वाजलेले आहेत 5:30, 5:55चं टायमिंग आहे. माझ्या हिशोबाने लवकरच जाईल, कारण की विमान पण एवढं काही भरलं नाही आहे. तर अंदाजे आपण 7 वाजेपर्यंत पोहोचू असा माझा अंदाज आहे. बघूया, भेटूया.
थँक्यू. तर फायनली येऊन पोचलो आहोत आपण धर्मशाला, कांगडा एअरपोर्ट. हां, धर्मशाला. तर मस्त मजा आली ह्या फ्लाईटमध्ये. मला खूप आवडतं त्यामध्ये न्यायला. हां हां, लैंडिंग को देख के काय लोग हैं. ठीक है तर ठीक है ब्लॉगर. हां ठीक आहे. आपण त्या साईडला बघतो ना, पूर्ण बघा त्या साईडला पूर्ण जे आहेत ना, पूर्ण डोंगर आहेत. डोंगर एवढे मोठे डोंगर आहेत ना, सुंदर असे डोंगर आहेत. तर धर्मशाला एअरपोर्ट बोलतात, कांगडा एअरपोर्ट म्हणून बोलतात. एकदम मस्त. आणि हे सुनसान एअरपोर्ट आहे. इथे जास्तीत जास्त करून फ्लाईट एवढ्या जास्त येत नाहीत. 1 किंवा 2 फ्लाईट येतात, इंडिगोच्या येतात, बॉम्ब रायडर. आणि सुंदर आहे, मस्त वाटलं मला. जेव्हा आपण वरती होतो आकाशामध्ये तेव्हा ते बघून पण सुंदर वाटलं. तर आता खरी मजा आहे किती दिवस राहायचे तिथे. तर जाऊयात आपण, एक फ़ोटो काढूया. फ़ोटो काढतो. हाँ, तो हमारा नाम है सम्राट कौशल सम्राट कौशल. और हम हाइकिंग बॉय को लेके आए हैं दिल्ली से धर्मशाला, अरे वाह. जो कि और जो फ्लाइट में जो ये शायरी किया था, किसने किया था? वो हमने किया था. आपने किया था. हाँ. सुन मस्त लगा मुझे. अच्छी सच लगी में आपको? अच्छा लगा. आपने रिकॉर्ड करी? रिकॉर्ड नहीं किया, मैं भूल गया था. लेकिन अच्छा. मस्त किया था आपने. चलिए चलिए, एकदम आपको अच्छा लगा ना हाँ. वैसा जाके. चलिए, तो इसका नाम है जगह का धर्मशाला. धर्मशाला. इसको कहते हैं कांगड़ा. हाँ. और अगर इस एरिया का नाम करें तो इसको कहते हैं गगल. गगल. हाँ, गगल इस गगल एरिया का एयरपोर्ट नाम बोलते है. हैं? इसको गगल एयरपोर्ट कहते हैं. हाँ. एक तरफ जाएंगे तो धर्मशाला के लिए मशहूर है, हाँ. जहाँ पे मैक्लोडगंज जाना लोगों को. हाँ. और दूसरी तरफ जाएंगे तो कांगड़ा के लिए मशहूर है. इसलिए इसके 3 नाम है. ठीक है, ये बात है. धर्मशाला, कांगड़ा और धर्मशाला, गगल. कांगड़ा और गगल इस जगह वादियों में स्थित है. हाँ. और ये जो पहाड़ आप देखते हैं इस रेंज को कहते हैं धौलाधर हिल्स. धौलाधरी. धौलाधर हिल्स. धौलाधर. हाँ. और आपके बगल में जो इतनी सुंदर लेक थी उसका नाम था पोंग डैम. पोंग डैम. हाँ. यस, जो बहुत ही दिलकश नज़ारे थे ना. हाँ हाँ. ठीक है, हाँ. चलिए चलिए, आपका दिन शुभ रहे. अच्छा लगा. थँक यू सो मच. थँक्यू. बाय. तर आपण आता बाहेर निघालो आहोत. हे मला वाटतं को पायलट होते, सम्राट. तर हे आहे बाहेरचं. त्या साईडला लेफ्ट साईडला प्रीपेड टॅक्सी पण आपण करू शकतो. तर हे आपण प्रॉपर आलो आहोत बाहेर. या साईडला एक पंजाब ATM बँक पण आहे. इथे तुम्हाला पैसे काढायचे असेल तिथे पण काढू शकता. तर थोडंफार मी इथे एन्जॉय करतो, थोडा वेळ घालवतो आणि नंतर भेटतो. कारण की आता मी जी बुक केलेली आहे एक टॅक्सी ऑनलाईन, गॉन्झो असं कुठल्या टॅक्सीचं नाव आहे. तर टायमिंग दिला होता 8:30चा. तर बघूया, आता 7:30 झालेत. एक तास मी घालवेन किंवा त्यांना कॉल करेन, त्यांचा नंबर पण आलेला आहे. त्याच्यानंतर थेट जायचं आहे आपल्याला हॉटेलवरती. तर भेटूया थोड्या वेळात. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एअरपोर्टपासून धडवाल होमस्टे आहे हे. जवळजवळ एक 15-20 मिनटं लागली कॅबने. तर मी कॅब जी बुक केली होती ती ऑनलाईन बुक केली होती. ऑनलाईन बुक केल्यावर ती कॅब मला पडली 805ला आणि त्यांचं पार्किंग द्यावं लागलं 50 रुपये. टोटल 855 झाले. तर त्यांनी मला बरोबर धडवाल होमस्टेच्या इथे सोडलं. इथून आलो आम्ही आणि मी जातो आहे. मी रूम बघितला आहे, तुम्हाला पण मी दाखवतो. हा पूर्ण होमस्टे आहे. पूर्ण 1 2 3 4 4 माळ्याचा आहे. त्यांचं स्वतःचं वरती घर आहे. तर आपण एंट्री करूया. इथे लिफ्ट पण आहे, तर आपण लिफ्टने जाऊया. सुंदर असं तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो. एवढा व्ह्यू चांगला आहे ना. ह्या साईडला पूर्ण डोंगर आहेत, जेवढे बघाल तेवढे. आता लिफ्ट येईल. अजून आली नाहीये. गौतम बुद्ध स्वागत करतायत. आणि इथे दुसऱ्या माळ्यावरती आहेत आपला रूम. ऐका, इथे थंडी एवढी आहे ना बापरे की बोलू शकत नाही. खरोखर खूप थंडी आहे.
आणि विचार करा अजून हिवाळा आला नाही. जेव्हा हिवाळा येईल तेव्हा काय आलं होतं ते मी विचारलं त्यांना. तर इथे हिवाळ्यामध्ये पूर्ण डोंगर भरलेलं जातं सफेद बर्फाने. तर आता ओपन होईल. हे आहे सेकंड फ्लोअर. तुम्हाला इकडे दाखवतो. हे बघा दिसत आहेत तुम्हाला डोंगर बघा. हे बघा तर आता आपण जाऊया आपल्या रूममध्ये. आमची पेमेंट झालेली आहे. तुम्हाला पेमेंट पण सांगतो मी किती. हा आहे आपला रूम 3 नंबर, 103 नंबर रूम. आणि हा बघा हा आहे आपला बेड. हे आहे बसायला चेअर वगैरे आहेत. आणि हा आहे मी. आणि संडास बाथरूम, गिझर आहे. ठीक आहे. अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवतो एकदम सुंदर, तुम्हाला खूप आवडेल. तर दाखवतो या. हे बघा दिसलं. हे बघा वाटतं की नाही आपण आलो एकदम हिमाचल प्रदेशला. तर बघायला गेलात तर हा रूम मला पडलेला आहे 6,048 रुपयामध्ये 2 रात्रीसाठी, 2 दिवसासाठी. तर इथे जेवढे पण रूम आहेत ते आहेत बघायला गेलं तरी 5,000पासून स्टार्ट आहेत. हा मी ऑनलाईन booking.com बुक केला होता, त्याच्यामुळे हा मला 3,000 रुपयाला पडला एका दिवसासाठी. तर त्या 2 दिवस उरलेले आहेत आता. तर त्या 2 दिवसामध्ये मी इकडे तिकडे बघेन कुठे स्वस्त आहे का. पण मुश्किल आहे स्वस्त असणं, कारण की एक दोघांना विचारलं तर ते बोलतात 5,000 आहेत, 6,000 आहेत असे तुम्हाला रूम भेटतील. तर मी आता थोडंसं फ्रेश होतो आणि जातो तिकीट घ्यायला. ठीक आहे, बाय बाय. आणि जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.